आणि यांच्या या दादागिरीला मी अजिबात घाबरणार नाही। या जनतेसाठी, आपल्या छत्रपती संभाजीनगरसाठी जर मला हसूल जेलमध्ये टाकण्यात आलेलं आहे तर मी तिथून टाकून हसूल जेलमधून मी आंदोलन करणार आहे। पण आता मी यांना सोडणार नाही आणि करप्शन बंद करणार आणि या ऑफिसमध्ये पूर्ण नियमाने काम व्हावं याचा मी प्रयत्न करणार आहे। काल म्हणजे आमचा एक सबरेस्टर थोडा उशिराने कार्यालयात आला, त्यामुळे त्यांनी जो खुर्चीवर बसायचा प्रयत्न केला, तर हे फार चुकीचं आहे। त्याने असं करायला नको पाहिलं होतं। त्याचं आंदोलन वेगळ्या पद्धतीने करायला पाहिलं होतं, पण असं डायरेक्ट एखाद्या अधिकाऱ्याच्या शासकीय खुर्चीवर बसणे आणि त्याच्यातून जनतेला काहीतरी वेगळा मेसेज देणे चुकीचा प्रकार झाला। त्यामुळे आम्ही त्याच्यावर सिटी चौक पोलीस स्टेशन मध्ये फौजदारी गुन्हा नोंद केलेला आहे। तो मर्यादा तो है, सबको है मर्यादा सबको है, लेकिन क्या कभी कभी किसी का पर्सनल कोई इश्यू हो जाता है, इसके लिए वो तो थोड़ा सा ये करना ही पड़ता है ना। उस दिन उसकी जो तबीयत अचानक खराब हो गई थी। लेकिन पिछला अगर रिकॉर्ड देखा जाए, 3 महीने का रिकॉर्ड देखा जाए, तो आपके वो अधिकारी टाइम पर एक दिन भी नहीं है। मुझे तो ऐसा कभी लगा नहीं। वो हर दिन आते, टाइम पे आते, नहीं टाइम पे आते, टाइम पे अपना काम करते। 9:30 बजे आ जाते हैं। 9:30 बजे आ जाते, जाते कितने बजे? कभी कभी 6 बजे तक अगर काम हुआ तो ठीक है, नहीं तो कभी कभी टाइम भी ये करना पड़ता है, हमको एक्सटेंड करना पड़ता है। जनता के लिए मैं एक ही रिक्वेस्ट करना चाहता हूँ कि जो कल का जो इंसिडेंट हुआ है, ऐसा कोई भी ना करे। आपका जो भी काम है, जो भी आपको आंदोलन करना है, वो अपना संविधान के दायरे में रह के करना चाहिए। और जो अधिकारी टाइम पर नहीं आते उनको क्या है? नहीं, अधिकारी हमारा ऐसा किसी के बारे में कभी भी कंप्लेंट नहीं है। नहीं, आप अधिकारी की साइड ले रहे हैं, आपकी बात सही है। नहीं, अधिकारी की साइड लेने का नहीं। अगर हम क्या टाइम पर आने तो हम आपको डिसमिस भी करने का अधिकार है आपके पास। वो टाइम पे ही आते हैं, लेकिन ऐसा बार बार होने लगा, हम भी उसको सख्ती से लेंगे। सब रजिस्ट्रार आहे, सब रजिस्ट्रार जेडीआर या सगळ्यांना मिळून चौकशी होऊन यांच्यावर भ्रष्टाचार करत आहे म्हणून मोक्का हा कायद्याने मोकोकामध्ये यांना जे गव्हर्नमेंटने मोक्का लावून यांना जे अटक करायला पाहिजे अशी रीतसर तक्रार मी आता सीपी साहेबांना देणार आहे। आता तुमचा एक सकाळी व्हिडिओ व्हायरल झाला होता, तुम्ही खुर्चीवर बसला होते, काय झालं होतं ते? सकाळी काय झालं सर, आम्ही कालपासून आमचा अपॉइंटमेंट बुकिंग केलेलं आहे। माझ्याकडे बुकिंगचे पावते आहे। आम्ही सकाळी 10 वाजायचं अपॉइंटमेंट घेतलं होतं, पण 11 पर्यंत कोणी अधिकारी इथं आलं नाही। तर आम्ही लोकशाही मार्गाने हे जनतेला दाखवण्यासाठी, जिल्हाधिकारीला दाखवण्यासाठी की 11 वाजेपर्यंत जर अधिकारी येत नसेल तर आम्हाला चार्ज दे, आम्ही आमचे कामं करून घेतो, बस त्याच्यामध्ये इतकंच विषय होता। तर त्याला विनाकारण जे दुसरी दिशा द्यायला हे लोक बसलेले आहे आणि यांच्या या दादागिरीला मी अजिबात घाबरणार नाही। या जनतेसाठी, आपल्या छत्रपती संभाजीनगरसाठी जर मला हसूल जेलमध्ये टाकण्यात आलेलं आहे तर मी तिथून टाकून हसूल जेलमधून मी आंदोलन करणार आहे। पण आता मी यांना सोडणार नाही आणि करप्शन बंद करणार आणि या ऑफिसमध्ये पूर्ण नियमाने काम व्हावं याचा मी प्रयत्न करणार आहे। तुम्हाला काय वाटतं, तुम्ही जे सकाळी केलं ते बरोबर आहे तुमच्या मते? नाही, हे बघा, जनतेचा आणि प्रशासनाचा लक्ष वेधण्यासाठी जे काही मी कार्य केलं हे केलं। त्या कार्य केल्यानंतर सुद्धा तुम्ही आतापर्यंत बघा यांचा उद्धट स्वभाव कसा आहे, हे पूर्ण जनता उभी आहे। सकाळी हे झाल्यानंतर कमीत कमी त्यांनी काय करायला पाहिजे होतं, या सगळ्यांचे दस्त नोंदणी व्हायला पाहिजे होते आणि त्यांना असं वाटलं की काहीतरी चुकीचं झालेलं आहे, एक व्यक्तीला पाठवायला पाहिजे होतं त्यांना जर तक्रार द्यायची असेल। पण बाकीचे अजून किती लोकांना हे बघा, आणि माझा जे पक्षकार होतं त्याला जे जनावर संध्याकाळी बांधायचं होतं तो रजिस्ट्री सोडून निघून गेला, ते कोलठाणचा होता। तर मला सांगा, हे काय आहे? हे दादागिरी आहे, करप्शन आहे आणि गुंडगर्दी, ऑर्गनाइज क्राईम आहे। यांच्यावर मोका लागला पाहिजे, हा माझा म्हणणं आहे स्पष्ट। आणि मी नाही घाबरणार, लोक घाबरतील, घाबरू द्या, पण मला माहिती आहे मी इथं काम करतो, मी कन्सल्टंट करतो, मी ऍडव्होकेट आहे फायनल इयरला, मला सगळं माहिती आहे यांचा काळा भाग, मी काय घाबरणार आहे यांना?